नेट प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत RCCचे मालक यांच्या विरोधामध्ये आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहोत। निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की RCC क्लासेसकडे शेतकरी वर्गातील चालू वर्षातील विद्यार्थ्यांनी पैसे भरून ॲडमिशन केलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना आता पैसे क्लासेस कुठं घ्यायचं आणि त्यांचे पैसे परत कसं मिळतील यासाठी त्या उन्हामध्ये तिथं लोक फिरत आहेत। अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज विनंती केली होती की त्या संदर्भीय समिती एक समिती नेमा, जेणेकरून त्या पालक आपल्याकडे येऊन त्यांचे जे म्हणणं आहे आणि पैसे परत करण्यासंदर्भात तुम्हाला भेटतील हे प्रमुख मागणी घेऊन आम्ही भेटलेलो आहोत। आणि येणाऱ्या काळात संबंधित त्या शिक्षकावर जर योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय न भेटल्यास पुढील काळात आंदोलन करण्यात येईल। एवढेच जे भारतभर ज्या पेपर फुटीच्या माध्यमातून खळबळ उडाली आहे ते RCCचे मोठे गावकर आणि त्यांच्या संबंधित टोळीने जो प्रकार या ठिकाणी या देशामध्ये घडवण्यात आलेला आहे, या प्रकरणामुळे पेपर फुटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचं लाखोच्या संख्येने आज होणाऱ्या भारतातल्या भावी डॉक्टरांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी व्यवस्था आहे, जे शैक्षणिक व्यवस्था आहे अतिशय मोडकळीस आलेली आहे। याला शासन, प्रशासन आणि इथलं सरकार जबाबदार आहे। इथल्या शासनानं अत्यंत खालच्या दर्जाच्या पातळीला जाऊन ज्या शिक्षण एक अतिशय श्रेष्ठ दर्जाचं शिक्षण मानलं जातं त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं घाण वातावरण निर्माण केलेलं आहे। होतकरू विद्यार्थी, गरीब विद्यार्थी, खेड्यापाड्यातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगाराची लेकरं आता कुठं शिकायला लागलेत। शिक्षणाचं वातावरण शहरामध्ये पाहून अनेक विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये येत आहेत आणि लाखो रुपयाचं डोनेशन अशा खाजगी शिक्षण संस्थाचा चालकाकडे किंवा कोचिंग क्लासेसकडे पैसे भरून ते जीवनामध्ये काहीतरी उद्धार व्हावा, जीवनामध्ये काही त्याच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जीवन त्यांना जगता यावं म्हणून ते शिक्षण घेत आहेत। परंतु अशा पद्धतीचं जर पेपर फुटीचं जर प्रकरण उघड होत असतील तर अनेक विद्यार्थी या देशामध्ये चांगले मार्क घेऊन चांगल्या टक्केवारीनं गुणवत्ता विद्यार्थी पास होणार होते, परंतु सगळ्या देशातली जी पेपर फुटीमुळे सगळा निकाल आज खंडित करण्यात आला आणि फेर परीक्षा घेण्याचं 21 तारखेला जे जून 21ला जे जाहीर करण्यात आलेली तारीख आहे, या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान तर झालेलंच आहे, परंतु कष्टकरी कामगारांचे जे मायबाप आहेत अतिशय कष्टातून एक एक रुपया पायी जमा करून विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आईवडील करतात। अशा विद्यार्थ्यावर आणि आईवडिलावर पुनश्च एकदा आर्थिक संकट आलेलं आहे आणि लाखो रुपयाची फीस इथल्या या संस्था चालकाकडे, या कोचिंग क्लासेसकडे भरलेली आहे आणि ही फीस मिळेल की नाही मिळेल। आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये 2 ते 3 हजार विद्यार्थी असे आहेत की लाखो रुपयाची फीस भरलेली आहे आणि त्या सगळ्या क्लासेसला आज टाळे ठोकलेले सीबीआयने चौकशीला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। परंतु अशा या शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावे आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रावर जर असा प्राण असे हल्ले होत असतील किंवा अशा पद्धतीनं जे वातावरण देशामध्ये निर्माण होत असेल तर याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। या तातडीने या प्रकरणाकडे लक्ष नाही घातलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आज वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व दक्षिणच्या वतीने आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाची प्रमुख मागणी अशी आहे की जो नीटचा पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये CBIनं प्राध्यापक मोठेगावकर यांना अटक केलेली आहे। आज त्यांना दिल्लीला नेलेलं आहे। तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की बाबा या प्रकरणामध्ये ज्या 2-1 हजार मुलांचं नुकसान झालेलं आहे की आत्ता ज्यांनी मोठेगावकरच्या क्लासला ॲडमिशन केलेले 10वीचे विद्यार्थी असतील, 11वीचे असतील, त्या विद्यार्थ्यांच्या नुकसान भरपाई तुम्ही कशी देणार आहात। तर त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली की एक तुम्ही समिती गठीत करा व त्या पालकांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, कारण त्यांचा क्लास तर आता सील केलेला आहे। मग ते पालक संभ्रमामध्ये आहेत की आम्ही न्याय कोणाला मागायला पाहिजे। हा विषय अतिशय गंभीर असून कारण आता ज्या मुलांचं नुकसान झालं ती तर खूप खेदाची बाब आहे, पण इथून पुढे जे 2000 मुलं त्यांच्या क्लासला जे ॲडमिशन केलेली आहेत त्या भविष्यातील डॉक्टरांचं नुकसान होऊ नये ह्यासाठी यांनी समिती गठीत धरून त्यांना काहीतरी एखादा मार्ग मोकळा करून द्यावा आणि पेपर फुटीमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना जास्तीत जास्त मोठी सजा व्हावी अशी आमची विनंती आहे।